एक महत्त्वाची अपडेट, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात. तो इथून दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहे, कुठे गेलेला आहे माहिती नाही, कुणाला आजूबाजूला असलेल्या लोकांना सुद्धा माहिती नाही, कम्प्लिटली ॲब्सेंट. ते दुसऱ्या ठिकाणी नोंद केला असेल पण इथे असलेलं कोणाला माहीत नाही. शिफ्टेड म्हणजे इथे होते परंतु या नवीन ठिकाणी गेलेले आहेत, तिकडे त्यांनी अर्ज केलेला आहे, तिकडे नाव आलेलं आहे, त्याला शिफ्टेड म्हणतो. आणि डेट तुम्हाला माहीत आहे, त्यांचा मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा सर्टिफिकेट घेऊन डेथ सर्टिफिकेट घेऊन आपण करू शकतो. आणि डुप्लिकेट आपल्याला माहिती आहे की काही ठिकाणी डुप्लिकेट असेल तर शोधून काढण्यासाठी मोहीम ECI राबवत आहे. डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नामच्या सर्व जुळत असेल तर तपासायचे असते. आणि नवीन एक प्रयत्न चालू आहे की फोटो सिमिलर एंट्रीज, फोटो मॅच होत आहेत का त्यांच्या आधारावर डुप्लिकेट करणे. असं ASDD असेल तर ते सुद्धा विचार करण्यात येईल. एक आम्ही भरलेले माहिती आज असले माहिती बरोबर आहेत का, बदलायचं का, आणि दुसरा तुम्ही ASDDला आहेत का, या विषयासाठी करण्यात येईल. हे दोन काम महत्त्वाचं करणार आहेत. आणि त्यासाठी आपल्या राज्यामध्ये 1,253 BLO कामावर असणार. काम मोठा असल्यामुळे BLOला मदत करण्यासाठी सुद्धा आम्ही सूचित केलेलं आहे. काम मोठा असेल तर त्यांना मदत करण्यासाठी इतर फील्ड लेवल वर्कर्स आहेत, त्यांच्यासोबत काम करणार आहेत. आणि ह्या प्रोग्राम खालीलप्रमाणे राहणार. प्रशिक्षण 20 ते 29 जूनमध्ये होणार. आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये आता सेन्ससचा हाऊस टू हाऊस एन्युमरेशन चालू आहे. म्हणून राज्यांनी विनंती केलं होते सेन्ससचा हाऊस टू हाऊस एन्युमरेशन पूर्ण होईलपर्यंत SIRचं काम सुरू करू नये असं विनंती केले. त्याप्रमाणे ECIने ते मान्य केले. आणि हे आपल्याला सेन्ससचा हाऊस टू हाऊस एन्युमरेशन झाल्यानंतरच हे आपले SIR सुरू होणार आहेत. आणि 30 जूनपासून 29 जुलैपर्यंत आमच्या BLO घरोघरी येणार आहेत हे तपासणीसाठी. या वेळामध्ये आपल्या मतदारांनी काय त्यांना माहिती द्यावे ते फार महत्त्वाचे आहे. मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला असलेल्या माहिती बरोबर आहे म्हणून सांगणे आणि ॲब्सेंट, शिफ्टेड, डेड अँड डुप्लिकेट बाबत माहिती असेल तर सांगणे. या व्यतिरिक्त आपण 2002 ते 4 मध्ये SIR पूर्वी झाले होते त्या वेळामध्ये आपण कुठे होते त्या माहिती देणे गरजेचे आहे. त्याला आपण मॅपिंग म्हणतो. त्या काम इंटरनली आम्ही 2 महिन्यापासून करत आहे. त्यामध्ये आजपर्यंत 72% मॅपिंग पूर्ण झालेलं आहे. म्हणजे आज यादीमध्ये असलेले लोकांच्या 72%चा मॅपिंग 2002 ते 4च्या यादीसोबत झालेलं आहे. 2 ते 4 असा का आम्ही शब्द वापरतो, सर्वांनी लक्ष ठेवावे की आपण आज कुठेही मतदार असेल तर महाराष्ट्रामध्ये 2002, 3, 4मध्ये तुम्ही कुठेही असेल तर किंवा तुमच्या आई वडील देशामध्ये कुठेही असेल तर चालते. आज मी कोलाबामध्ये आहेत किंवा पन्हाळामध्ये आहेत किंवा आपण नाशिकमध्ये आहेत, परंतु 2002, 3, 4मध्ये मी होते नागपूरमध्ये होते किंवा मी चेन्नईमध्ये होते, दिल्लीमध्ये होते. देशामध्ये कुठेही असेल तर चालते. या शोधण्यासाठी आम्ही इलेक्शन कमिशननी त्यांच्या वेबसाईटमध्ये voters.eci.government.in या वेबसाईटमध्ये पूर्ण देशाच्या प्रत्येक राज्याच्या AC-निहाय, जिल्हानिहाय यादी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण पाहू शकतात. आणि तिथे आपण राज्य, जिल्हा, AC निवडले, तुम्ही कुठले भागामध्ये मतदान केले तुम्हाला माहिती नसू शकतात, मान्य आहे. परंतु आपण कुठले AC मध्ये होते, असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये होते, मतदारसंघामध्ये होते, ते त्यावेळचे आमदार तुम्हाला आठवत असेल किंवा तुमच्या मतदार संघाचं नाव आठवत असेल, त्याप्रमाणे आपण आपले नाव टाकून शोधलं तर आपल्याला नाव मिळतील. तुम्ही
लोकल लेवलपर्यंत पार्थपर्यंत गेला तर पटकन 3-4 नावामध्ये आपल्या नाव मिळतील. नसेल तर तुम्हाला नावाच्या संख्या जास्त येतील, त्यांच्यामधून आपल्याला आपल्या नाव बरोबर कुठे आहे शोधून काढायचे आहेत. तो आपण हे आम्ही करत आहेत. प्रत्येकाने फार काळजी करू नये, आम्ही करून येत आहेत. परंतु तुम्ही समजा मतदार परराज्यातून आले, आमच्या BLOना कळणार नाही तुम्ही कुठून आले म्हणून. तो येताना आपण कमीत कमी एवढं सांगावे की आपण कुठल्या राज्यामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये कुठल्या मतदारसंघामध्ये होते एवढं माहिती सांगितलं तर आमचे लोक शोधून काढणार आहेत. परंतु आपल्याला कम्प्युटरला माहिती आहेत, वेबसाईट आपण सहजपणे वापरतात किंवा मोबाईलमध्ये आपण शोधून माहिती वगैरे काढतात. असं असेल तर आम्हाला मदत करण्यासाठी आपण voters.eca.gov.in ला जाऊन आपल्या राज्य, जिल्हा, मतदारसंघ शोधून आपले नाव काढून ठेवले. काही माहिती काढून ठेवायचं, राज्य, मतदारसंघ, कुठले पार्ट म्हणजे बूथ आणि आपल्या सिरियल नंबर, एवढं 4 आपण शोधून काढले. BLO आपल्याकडे येताना आपण उपलब्ध करून दिले, पुरेसा आहेत. हे कशासाठी आम्ही माहितीसाठी सांगतो, कारण लोकांच्यामध्ये असं वातावरण आहे काय SIRला आम्हाला करायचं माहीत नाही. आज तारीखला आम्ही तुम्हाला 30 जूनपर्यंत आपल्याकडे येईलपर्यंत आपल्याला करायचं असेल तर एवढंच काम करायचं आहे. तुमचं नाव आहेत का शोधून काढायचं. समजा आपल्याकडे हे माहिती मॅपिंग करायला पहिले मॅपिंग मिळालं नाही असं गृहीत धरू. काय करावे. इलेक्शन कमिशननी 11 सर्टिफिकेट आपल्याला लिस्ट करून दिलेले आहेत. त्यांच्यामधून एक सर्टिफिकेट किंवा या व्यतिरिक्तसुद्धा आपण यापूर्वी इथे नागरिक होते किंवा रेसिडेंट होते, तुमचे जन्म 87च्या पूर्वी झाले होते, असा पुरावा असलेले कुठलेही सर्टिफिकेट चालते. त्याबाबत आम्ही पॉलिटिकल पार्टीला वगैरे विनंती केले. आणखीन काही सर्टिफिकेट याला ॲड करायचे असेल तर कृपया सांगावे, त्याप्रमाणे आपण करू शकतो. आपल्याला वाटते की या मार्फत असलेले 11 सारखे इतर कुठले सर्टिफिकेट त्या दर्जावर आहेत, तसा असेल तर आपण कळवू शकतात, आपण कन्फर्मेशन घेऊन करू शकतो. सो 2 विषय आहेत. मॅपिंग